सर्व लहान लहान बालगोपालांचं आजच्या आपल्या गोकुळ या आवडत्या कार्यक्रमात मी निहास लोखंडे आपला रेडिओ मित्र आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. हॅलो बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. पण हो, आता उन्हाळा सुरू झालाय तर स्वतःची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. पाणी भरपूर प्या आणि उपाशी पोटी घराबाहेर निघू नका. या काही इन्स्ट्रक्शन्स जर तुम्ही पाळल्यात तर हा उन्हाळा सहज आणि मजेशीर निघून जाईल. चला तर मग बालमित्रांनो, आता वळूया आजच्या आपल्या प्रस्तुतीकडे. बालमित्रांनो, तुम्हाला GPS बद्दल तर माहिती असेल, नाही माहिती? चला तर मग ऐकूया. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत GPS तंत्रज्ञान ह्याविषयी सोनाली फुलझेले यांच्याकडून माहिती ऐकूया. नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्या समोर एक अत्यंत महत्त्वाच्या आणि उपयुक्त अशा विषयावर माहिती सांगणार आहे आणि तो विषय म्हणजे GPS तंत्रज्ञान म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. आपण रोज वापरत असलो तरी यामागचे विज्ञान आणि त्याचे उपयोग अनेकांना माहीत नसतात. चला तर मग या अद्भुत तंत्रज्ञानाचा प्रवास आपण समजून घेऊया. आपण आज जिथे आहोत तिथून दुसऱ्या कुठे जायचं असेल तर पहिल्यांदा काय पाहतो? मोबाईल काढतो, मॅप्स उघडतो आणि डायरेक्शन्स टाकतो. काही सेकंदातच GPS आपल्याला अचूक मार्ग दाखवतो. GPS हे केवळ रस्ता दाखविण्यासाठी नाही, तर ते वाहन नियंत्रण, शेती, लष्कर, आरोग्य, औद्योगिक क्षेत्र, आपत्ती व्यवस्थापन, मोबाईल ॲप्स या क्षेत्रांमध्ये वापरले जाते. आता GPS म्हणजे काय? तर GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम ही एक उपग्रहांवर आधारित दिशा आणि स्थान शोधणारी प्रणाली आहे. यामध्ये उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात आणि ते सतत सिग्नल्स पाठवत असतात. आपण मोबाईल, घड्याळ, वाहनातील नेव्हिगेशन सिस्टम यामध्ये बसवलेला GPS रिसीव्हर हे सिग्नल वाचतो आणि आपले स्थान ठरवतो. यामागे GPSचा इतिहास नक्कीच असायला पाहिजे. तर GPSच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊया. तर 1973 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने GPSवर काम सुरू केले. 1995 पर्यंत 24 उपग्रहांची मूलभूत GPS प्रणाली तयार झाली, नागरी वापरासाठी खुली करण्यात आली. भारताने आपली स्वतःची प्रणाली नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टलेशन विकसित केली आहे. आता या GPS प्रणालीची रचना कशी असते ते जाणून घेऊया. यात सर्वात पहिलं म्हणजे उपग्रह विभाग. सुमारे 24 ते 30 GPS उपग्रह 20,200 किलोमीटर उंचीवर पृथ्वीभोवती फिरतात. हे उपग्रह दर सेकंदाला सिग्नल प्रसारित करतात. यानंतरचं म्हणजे नियंत्रण केंद्र. जगभरातील नियंत्रण केंद्रे उपग्रहांची स्थिती व गती नियंत्रित करतात, अचूक वेळ आणि स्थानाचे समन्वय ठेवतात. पुढलं म्हणजे वापरकर्ता विभाग. यामध्ये मोबाईल फोन, वाहनातील GPS डिव्हाइस, घड्याळ, ड्रोन हे येतात. हे डिव्हाइस उपग्रहांकडून सिग्नल घेऊन स्थान मोजतात. चला आता GPSची कार्यप्रणाली जाणून घेऊया. GPS कसे कार्य करते? ट्रिलेटरेशन म्हणजेच ट्रायलेटरेशन नावाची प्रक्रिया वापरून GPS स्थान ठरवतो. कमीत कमी 4 उपग्रहांपासून सिग्नल मिळाल्यानंतर तुमचं अचूक स्थान, उंची, वेळ मोजता येते. उपग्रहामध्ये अणुघडी ॲटॉमिक क्लॉक असते, जी नॅनो सेकंदाच्या अचूकतेने वेळ मोजते. GPSचे त्याच्या विविध प्रकारानुसार विविध क्षेत्रांमध्ये उपयोग आहेत. वाहतूक व प्रवासात गुगल मॅप्स तसेच ट्रॅकिंग सिस्टम, ट्रक, ट्रेन, बोटींना ट्रॅक करणं सोपं होतं. शेती क्षेत्रात GPS युक्त ट्रॅक्टर, खत वितरण, पीक व्यवस्थापन तसेच अचूक मोजमापासाठी वापर. लष्करी वापर, क्षेपणास्त्र, सैनिक स्थान ठरविणे, शत्रूची माहिती मिळविणे, युद्धाभ्यास, ड्रोनचा वापर करणे. वैज्ञानिक व शैक्षणिक क्षेत्रात भूगर्भ अभ्यास तसंच जमिनीचा नकाशा तयार करणे, प्रयोगशाळांमध्ये अचूक वेळेचा वापर करणे. आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्य, यात भूकंप, पूर, वादळप्रसंगी बचाव पथकाचं स्थान व दिशा नियोजन करणे, हरवलेली व्यक्ती शोधणे. वैद्यकीय सेवा, यामध्ये रुग्णवाहिकेचे स्थान ट्रॅक करणे, ड्रोनमधून औषध वितरण करणे यांचा समावेश होतो. दैनंदिन जीवनात फूड डिलिव्हरी ॲप्स, सोशल मीडियावर लोकेशन शेअरिंग तसेच फिटनेस ट्रॅकिंग म्हणजेच
चाललेले पावले याचे अंतर मोजणे हे काही GPS चे उपयोग सांगता येतील. आता GPS चे फायदे जाणून घेऊया. अचूक माहिती आणि वेळेची बचत करण्यासाठी, प्रवास अधिक सोपा व सुरक्षित करण्यासाठी, शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी, औद्योगिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी, कृषी क्षेत्रात आधुनिकतेचा वापर करण्यासाठी. या GPSच्या काही मर्यादा आहेत. एकतर बंदिस्त ठिकाणी सिग्नल मिळत नाही, दुसरं म्हणजे हवामानामुळे सिग्नलवर परिणाम होतो. चुकीचा सिग्नल असल्यास दिशाभूल होते. GPSमध्ये सायबर सुरक्षेचा धोका असतो. आता या GPSचं येणारं भवितव्य काय असेल ते जाणून घेऊया. यामुळे आपल्याला क्वांटम GPS म्हणजेच उपग्रहाशिवाय अचूक स्थान मोजता येईल. इंडोर GPS म्हणजेच मॉल, विमानतळ, इमारतीच्या आत वापरता येईल. AI+GPS म्हणजेच स्वयंचलित वाहने, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम यात वापर करता येईल. नॅव्हलॅकचा विकास म्हणजेच भारतासाठी अधिक अचूक स्वदेशी स्थान प्रणाली लागू करता येईल. तर मित्रांनो, GPS हे केवळ दिशादर्शक यंत्र नाही, ते विज्ञान, सुरक्षा, शेती, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि दैनंदिन जीवन यामध्ये अमूल्य योगदान देत आहे. ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वेग घेत आहे, त्यानुसार भविष्यात GPS हे डिजिटल भारताच्या प्रगतीचे एक मुख्य स्तंभ ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा, कारण त्यातून उद्याच्या संधी, संशोधन आणि रोजगार निर्माण होतात. GIS जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम विशेषज्ञ. GPS डेटाचा वापर करून नकाशे तयार करणे, भूस्थानिक विश्लेषण करणे. शासकीय यंत्रणा, नगररचना, पर्यावरण संस्था इथे मोठी मागणी. यासाठी GIS आणि रिमोट सेन्सिंग डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स करू शकता. सर्वेक्षक, सर्वेयर, लँड सर्वे टेक्निशियन. GPS आणि RTK तंत्रज्ञान वापरून जमिनीचे मोजमाप करणे. बांधकाम, नागरी सुविधा, रस्ते व धरण योजना इथे सुद्धा संधी आहे. यासाठी हा डिप्लोमा इन सिव्हिल सर्व्हिसिंग कोर्स आहे. ड्रोन ऑपरेटर आणि ड्रोन मॅपिंग तज्ज्ञ. GPSचा वापर करून ड्रोनद्वारे नकाशे व निरीक्षण करणे. शेती, आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक, पोलीस विभागात मागणी करणे. यासाठी DGCA अधिकृत ड्रोन ट्रेनिंग कोर्सेस करता येतील. वाहतूक व्यवस्थापन व लॉजिस्टिक तज्ज्ञ. ट्रक, टॅक्सी, डिलिव्हरी व्हेकल्स याची GPS ट्रॅकिंग. काही शॉपिंग आणि फूड डिलिव्हरी कंपन्यांमध्ये संधी. यात फ्लीट मॅनेजर, GPS कोऑर्डिनेटर म्हणून चांगल्या संधी आहेत. मोबाईल ॲप डेव्हलपर, लोकेशन बेस्ड ॲप्स. GPS आधारित ॲप्लिकेशन तयार करणे. यासाठी BCA, MCA, Android, iOS डेव्हलपमेंट कोर्सेस आहेत. संरक्षण व लष्कर सेवा इथे GPS आधारित शस्त्र नियंत्रण, सैन्य हालचाल, ड्रोन संचालनाच्या संधी आहेत. यात तुम्ही तांत्रिक सहाय्यक, सिग्नल कोअर, UAV तज्ज्ञ म्हणून काम करू शकता. स्मार्ट सिटी व शहरी नियोजन. यात स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम, सार्वजनिक सुविधा ट्रॅकिंग, अर्बन प्लॅनिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, IoT आधारित कोर्सेस करता येतील. संशोधन आणि शिक्षण. GPSच्या वापरावर आधारित अभ्यास, डेटा विश्लेषण, शोध निबंध, विद्यापीठ, भूगोल विभाग, इस्रो, DRDO सारख्या संस्था यामध्ये कार्य करता येईल. कृषी तंत्रज्ञ, स्मार्ट फार्मिंग. GPSचा वापर करून खत, पाणी आणि पीक व्यवस्थापन. सोबतच कृषी तंत्रज्ञान कंपन्या, शेती स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी BSc, ॲग्री, प्रिसिजन ॲग्रिकल्चर ट्रेनिंग हे कोर्सेस आहेत. पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन. जंगल क्षेत्रे, नकाशे, पूर क्षेत्र विश्लेषण, GPS बचाव कार्य. फॉरेस्ट डिपार्टमेंट, NDRF, पर्यावरण संस्था इथे सुद्धा जागा उपलब्ध असतात. थोडक्यात सांगायचं तर GPS तंत्रज्ञान हे केवळ वैज्ञानिक नव्हे, तर रोजगार निर्मितीचे एक महत्त्वाचं माध्यम ठरत आहे. जो कोणी विद्यार्थी तांत्रिक ज्ञान, संगणकीय कौशल्य, डेटा विश्लेषण यामध्ये पारंगत होतो, त्याला GPS क्षेत्रात मोठी संधी मिळू शकते. तर GPS तंत्रज्ञान हे विस्तृत क्षेत्र आहे की ज्यात असंख्य संधी आहेत. तेव्हा बालमित्रमैत्रिणींनो, आज आपण GPS तंत्रज्ञानबद्दल सविस्तर जाणून घेतलेत. या माहितीचा आपल्याला नक्कीच खूप उपयोग होईल आणि आजची ही माहिती तुम्हाला आवडली सुद्धा असेल अशी आशा करते. तर मग पुन्हा भेटूया. धन्यवाद.
बालमित्रांनो, आत्ताच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मालिकेत GPS तंत्रज्ञान ह्याविषयी तज्ज्ञ सोनाली फुलझेले यांनी दिलेली माहिती ऐकलीत. बालमित्रांनो, आजचा गोकुळ हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निहास लोखंडेला द्या रजा. नमस्कार, टाटा, बाय बाय.